का असेच कपडे घालून जायचे बड्डेच्या दिवशी करणार. आणि टेस्ट पण नाही केली चायने आधीच बोलतो चाय मला निघायची इथून 6 वाजता. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिल्के. तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. चाललोय आता फार्म हाऊसवर. जातो, बघू, चाय नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर जातो डिझेल घ्यायला. आणि दुसरी गोष्ट, काम आहेत, बँकेत पण काम आहे, तिकडं बिरजूची इकडं पण काम आहे. आज जरा कामा करून घेतो, म्हणजे 5-6 दिवस काहीच काम नको. चला निघालो चाय नाश्ता करून. डिझेलचं ड्रम घेतलं, ते दोघं नाही दिसत. जातो पहिला गावात जातो, तिथे काम करतो, नंतर बँकेतून नंतर डिझेलच्या नंतर बिरजूकडे 3-4 कामं आहेत, ती करून घेतो. आज वातास्तवर रात्रपर्यंत पूर्ण कामं फायनली करून घेतो, म्हणजे टेन्शन नको. मी आता पोस्ट ऑफिसमध्ये गेलो होतो 11 ते 2. मी नक्की ड्युटी तरी किती तास करते भाई? कंची सरकारी ड्युटी असली 11 ते 2 मध्ये, आणि नंतर घरी फ्री दिवसभर. इथं जॉईनिंग करायला पाहिजे होती म्हणा. उलट 11 ते 2 नंतर आहे आपला बिझनेस साईडला, याच काहीतरी शोध करायला लागेल. 11 ते 2 ड्युटी बस, याच्या पुढे ना आम्ही करीत असंच करायला लागेल म्हणा. पण काय भाई, सरकारी काम म्हणजे डेंजरच आहे ना आता. का भाई एक पण काम ना भाई. नाही तिथं बिरजूची इथे काय प्लेट भेटली नाही, ती पोस्टातली मॅडम भेटली. आता डिझेल भेटतं का बघू ड्रम मध्ये. तसंच लगेच जातो. गाडीचा हॉर्न पण काय माहिती काय आले वाजन आहे, त्याला पण दाखवायला न्यायला लागणार. आणि दुसरी गोष्ट, DIY मध्ये जायला लागेल ते कार प्लग घ्यायला. आलो आहे DIY मध्ये, पण मला जी पाहिजे ती वस्तू दिसत नाही आहे इथं सध्या तरी. कुठं काय म्हणून कायच नाही दिसत इथं. हे ऑलरेडी आहे माझ्याकडे, जे पाहिजे तेच नाही दिसत आहे. झालेली आहेत आता सगळी कामं. आता ती प्लेट घेतली, ती जातं बिरजूकडे घेऊन, आणि जातो तसाच आशुबाईला महिंद्रा शोरूममध्ये घ्यायला. गाडीच्या सर्व्हिसिंग त्याला बरं जातोच घेऊन. मी तसं कामं करतो. केस कापल्यावर जरा हिरोच दिसतं. मी तसं तर आहेच मी अजून, पण केस कापल्यावर जास्त दिसतं. काय नाही घेतलं तर लगीन करायला मस्तपैकी. बड्डेच्या दिवशी करणार आहे पुढच्या वर्षी 25 मेला. म्हणजे कसा, ॲनिव्हर्सरी पण तेव्हाच आणि बड्डे पण तेव्हाच. बेफालतू खर्च नको जास्त. झालेला आहे बिरजूची इथनं काम. आता जातो आशुबाईला घ्यायला. महिंद्रा शोरूममध्ये टाकले त्यांनी, बघू ते आता कधी भेटतं गाडीत. आलो आहे महिंद्रा शोरूममध्ये. पहिना फुल गाड्यांचं अशी काय माहिती कधी भेटायची. तर बघ मामा कसा हात करते म्हणा. आशुबाई कुठे आहे? तर चांगलेला आहे त्याला सगळा कार्यक्रम काय ओके करायची. तो आला आता आशुबाई. गाडी लावली इथं पार्किंगला. आता चाललंय जेवायला. आशुबाई गेलाय पुढं. इथं व्हेज करतं, ज्योतीमध्ये लय भारी व्हेज भेटतं, तिथं चालल्यावर जेवायला. आलंय थाली खायला, बघू आता कसं काय. खरोखर जेवायला खूप सुंदर होता, लय चांगला लागला, एकदम घरगुती. फ्रेश वगैरे होऊन बाकी बाईच्या सोबत गाडीतले ते काही वायरी विरी घ्यायच्या आणि स्टेपनी सगळी चेक करतं. आणि ती जरा गाडी एक साईडला धावतंय, ती जाऊन जरा दाखवून आणतं परत एकदा. त्या दिवशी अलाइनमेंट बॅलन्सिंग केलेली होती, पण काहीतरी राईट साईडच्या टायरातनं आवाज येत होता, त्यांनी खोललेला, म्हणून पुन्हा एकदा जाऊन त्याला चेक करायला सांगितलं. आता ट्रायलसाठी एक साईडला धावतंय म्हणून बघायला आल्यावर बघू आता काय आहे तर प्रॉब्लेम. आले आपले सद्दाम भाईचे गॅरेजला. भाईचं काम एकदम कडक असतो का. आता आले, सीट खोलतं एक साईडचा, म्हणजे टेन्शन नको. दिखा ना भाई, पहिला हो दिखाया. स्टॉक बघा गाड्यांचा किती असतं. सगळ्या ब्रँड गाड्या येतात, मिनी कूपर, पोलो. आता आपली गाडीचा फक्त ओपन करायला आणले शीट. निघालोय आता शॉपिंग करण्यासाठी. खूप दिवस झालं बोललो शॉपिंग नाही झाली बड्डे पासून. मग बोललो आपल्या भाऊला घेऊन निघालो थेट शॉपिंगला. आता शॉपिंग टाइम मारून घेतो थोडी. बघता आपला लोकेश भाऊ आपल्याला कपडे. सफेद शर्ट बघ, मेन सफेद शर्ट. यो तिकडे पंची विंची उडवायचं ना आपल्याला तिकडे. हा एक बघितलाय, बघू आता लोकेश भाईला आवडते की नाही. तो
आधीचा होता तो नाही आवडला. आता ह्यो काय माहिती काय होतंय तर वाटतंय बरं, बघू आता. हे पक्ष्यांची भारी वाटते टी शर्ट. पक्षी बरंचसं घेऊन चालली सोबत. बरं वाटतंय जरा पक्ष्यांची टी शर्ट. नाही एवढा वाव वाटत, एकदम या वाटतंय नको यो, मीच रिजेक्ट करतो. या टी शर्टमध्ये ना रे मी कुठला तरी स्टाफ वाटतंय, गोव्याचा स्टाफ वाटतंय याच्यावरून. का असेच कपडे घालून जायचे तब्बल आपला 25 मेला आहे यायचा. हा सर्वांनी नक्कीच दिसतो ना चांगला, तसा असे कपडे घालून यायला. याच्यामध्ये पण खूप चांगला दिसतोय बघा. फटाफट कमेंट करून सांगा असे कपडे घालावा जायला. बघा हे बघा किती कपडे घेतलेत. याचा फक्त एक का दोनच फक्त नको आहेत. या 2 लाल आणि एक ती कुठं गेली त्यातली एक ती नाही बोललेली ती मागाशाने, तर सगळे आवडल्यात. जातो आता घेतो जरा कपडे शॉपिंग. भाई अंगावर खर्च करायला मला आवडतात. ड्रिंक वगैरे वगैरे अजून दुसरे काही शौक मला करायला आवडत. पण कपडे शूज आणि दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट कपडे, दुसरी गोष्ट शूज आणि तिसरी गोष्ट फिरणं. एकच नंबर भाई ही गोष्ट लय मला करायला. आणि मला कधीच घरची नाही बोलत फिरायला जायचा बस असला तर सांगतात. कोणी नाही पाठी आलं तरी बिंदास सांगतात एकटा जा, पण जाऊ नये. केलेली आपली शॉपिंग. आता जातो मस्तपैकी, जेवतो, फ्रेश वगैरे होतो, गाडीत जरा सगळा चेकआउट करतो एकदम ओकेमध्ये आणि जेवून घेतो, पोट भरून घेतो. त्याच्यानंतर काय ते सगळा सेटअप केलेला आहे, जेवणा बिवणा घ्यायचा. आता शेडबेट काढले म्हणजे जागा मजबूत झाली एक साईड. आता टेन्शन नाही कसलंच. बघा माझी तर पॅकिंग झालेली आहे. जागा इथंच, गाडी चालवणार कुठे बाकी आणि तो आशुबाई. तू जॉब मस्त पैकी. मी बादशाह का आणि पाण्या टपाव बांधाना टपाव पाण्याने नवीन बुटा नवसाला पाण्याने ती नवीन बुटा आहे ती नवसाला ठेवल्यानंतर जेव्हा त्यांना बुरशी लागेल तेव्हाच घालणार आहे. ओके मध्ये येऊन वगैरे झाला. आता चाललोय झोपायला त्या घरी. चला बाय बाय, गुड नाईट, गुड मॉर्निंग. तर चला निघालो आहे मी आता फिरण्यासाठी. हे बघा पॅकिंग ते झालेले न वाजले ना आता 3. मी झोपलोयच काहीतरी 1:30 वाजता, कारण की तो रोहित आला होता बॅग देण्यासाठी. ही रोहितची बॅग आहे माझी नाही. तर आता मी निघालोय खूप लांब फिरायला. मी सांगणार नाही तुम्हाला, असती स्टेप बाय स्टेप नक्की समजणार. तर चला मी आता, आमच्या सगळ्या बॅगा भरलेल्या आहेत, फक्त रोहितची राहिली. आणि आमच्या ग्रुपवर मेसेज करतो का या चला लवकरात लवकर. ह्या बघा बॅगा कशा विषात ठेवलेल्या आहेत. 2 पंटर यायचे बाकी आहेत. पाण्या आणि आशू बस तोनी गावदेवी मंदिराजवळ नारळ आणि 2 लिंबू ठेवून आपल्या सफरची एकदम सुंदर सुरुवात करतो. 3 वाजता निघायचं होतं, मला माहिती 4 वाजतीलच, म्हणून मी आधीच 1 तास लवकर सांगितला होता. यांना मला माहिती यांचं टाइमपास करता करता 4 वाजता. त्याच्यामुळे सगळं सामान घेतले, जेव्हा बिवाला इथनंच पाठी घेतले. हे बघा चाव बिवून कुठं थांबल्यावर जरा टाइमपास बोललो झालाच पाहिजे. त्या जेवण करण्यासाठी खास पाठी घेतली. टेन्शन नाही कुठं बसला. अर्धा 1 तास गेला तरी काय फरक नाही पडत, पण घरगुती जेवण खायला मजाच वेगळी, कारण की काहीच प्रॉब्लेम नाही होत त्याच्यामुळे. एवढी 233 381. आता घरी येस तोपर्यंत बघू किती चालतं. चला निघालो आम्ही थेट जाण्यासाठी खूप लांब. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, गावदेवी माते की जय. निघालो आता जाण्यासाठी. असती निघतो एकदम. खूप दिवसानंतर विकीच्या ब्लॉग मध्ये आम्ही आलेलो आहेत, कारण आम्ही खूप बिझी असतो. कंपनी थोडे डाऊन चालू होते म्हणून. चला 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 निघतो आम्ही एकदम. असती थेट आता चाय प्यायला थांबणार तबेला चाय मध्ये. चला डिझेल टाकतो आता, फुल करून घेतो एकदम. टंकी एकदम बेस्ट, म्हणजे आता टेन्शन नको. रप्पारप डायरेक्ट निघू थेट. म्हणतो वाटतं
समृद्धी महामार्ग लागायला 8 वाजतील आम्हाला. आता गर्दी असेलच तरी पण 8 वाजणार 100%. बघा गाडीमध्ये डिझेल फुल टॉपअप करण्यासाठी पाण्याबाईचा प्रयत्न आहे. 600-700 बघ असा गेला खाली अजून. ऑन द वे आता जाण्यासाठी थेट आता जाऊ तबेला चावर. चाय प्यायला पाण्याबाईला चाय प्यायची लय ओढ लागली. सुस्ती आले पाण्याला. सुस्ती आली आणि तो मागचा पंटर तर डायरेक्ट गायबच झाली. त्याने केलं पुढं नाही. आता याच्यानंतर पाण्याची माग कुल्लड चहा पिल्यावर कुल्हडचं. तबेला चहा प्यायला यो करता मला इथंच चहा पाहिजे करतं, दुसरे का कुठंच नको. बरं भाई तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. चला निघालो. हे दोघे झोपल्यात. हे बोलतं आम्हाला नको चहा, खूप भयंकर झोपल्यात. करतोय आता समृद्धी महामार्गाला एंट्री. बघू आता किती किलोमीटर कापतोय. तर बोलतं थांबूच नको, डायरेक्ट थेट घेऊन चल आपल्या मंजिलकडे. तेच विचार चाललाय, मंजिलकडे जायचं. हे बघा कसे झोपल्यात एकदम डाराडून. आणि पंढरपूरवाले तो मागचा तर डायरेक्ट असा झोपले का एकदम अजून माग आहे. तो तेवढा भयंकर झोपले का गाडीन बसल्यापासून डायरेक्ट झोपणच. अरे मानबिनलाच कशी त्याची म्हणजे त्यांना परवत नाही. आहे आपला विकी भाई चालवणार. एवढा भाई माझ्यावर विश्वास आहे का त्यांची जिंदगी माझ्या हातात सोपून झोपल्यात. एवढा विश्वास आहे माझ्यावर. ते उतारल्यानं जरा फ्रेश व्हायला मी जरा बोललो 10 मिनिटात उतरतं फ्रेश व्हायला, लगेच नको. जरा 10 मिनिटं जरा झोप काढतो. हे म्हणजे निव्वळ डायरेक्ट झोपायलाच आले हो. काय माहिती व्हायचं कसं काय व्हायचं. बेला बरं घेऊन या. मी जरा बाहेर निघेन 10 मिनिटात. आता लगेच नको. बोललो चहा पितं पण इकडचा सगळा बंद झालेला आहे समृद्धी महामार्गाचा. नाही इकडं आहे तो यो लय भयंकर आहे. काय माहिती तिकडं बाकी बायकेला आहे. एक गाडीची कार चावी आतमध्ये राहिली त्याच्यामुळे तोपर्यंत तो खाऊन घेतो आणि जरा झोप उडवतो. थांबले आता इथं नाश्ता करायला तब्बल 10 वाजता. खूप रनिंग कापलेली आहे. पण आमचा बाकी बाई झोपले तोंडवरती करून. त्याला बरं उठ जेवायला काय उठाचा नाव ना घे. हे दोघं गेले आणि मी तो सर जरा फ्रेश वगैरे होतं पण मी टावेल बाहेर काढायचंच विसरलो. आता तसाच या करायला लागणार संपूर्ण. या वडापाववाल्याजवळ खायचे करतं तिकडं नको. मग आलो इकडं. आता बघू कसं काय ते. ऑल टाइम डाएट कोक फेवरेट आहे बऱ्यापैकी. पण आपली मुंबई ती मुंबई आहे रे ना रे. मुंबईचा नाद नाही करू शकत कोण आहे. पण आता कालवण टाकले तर काय समजा नाही त्याच्यावर. आता निघाले कम्प्लीट 10 वाजून 25 मिनिटात. आता ऑन द वे थांबायचा डायरेक्ट 3 वाजता. तो पण स्वादिष्ट घरून आणलेला जेवण करण्यासाठी. हे पाणी आता मागं बस. त्यांना बसून दे एकेकाला पुरं. कोण येते मी ना ओळखत. थांबलेलो जरा 10-15 मिनिटासाठी. मी टाइमपास आले या रोडवर जरा मजा घ्यायला. खूप फास्ट गाडी धावते. जाऊ का जाऊ का जाऊ का येऊ का. अरे येऊ का पाणी आता जाऊ का. त्या साईडला डायरेक्ट धावत येईल काही म्हणा पाठी. खूप सुंदर मौसम आहे भाई इकडचं तुम्ही बघू शकता. अति सुंदर मौसम आहे. जातो आता त्या साईडला. तो पाण्या बघ खरं काढतोय अजून. जिंदगीने हेच खरं कार्यक्रमात राहणार आहे तो. पुन्हा एकदा दुसरी टाईम डिझेल टाकायची पारी आलेली आहे फुल करायची. ते झालेलं आहे. आता दुसरी बारी आलेली आहे. अजून काय माहिती किती फेऱ्या फुल करावं लागणार. अजून 5-6 फेऱ्या फुल करायला लागेल 100%. लडाखला तर प्लॅन आहे जायचा. 10 फेऱ्या 20-25 केला तरी फुल करावं. तरी मजबूत कवर केला. 750 किलोमीटर 700 किलोमीटर कवर केला. हां सहज आरामशीर. तर बाकी अजून झोपले तर उठायचं का नाव नाही घे. टकली गेले मोप चांगली आणि झोपले. टकली टकली कुठे कुठे तो इकडे. हो इथे. हे बाकी उठ जा भाई. काय बॅगांचा फुल झमझमाट झाला आहे सगळीकडे. मगाशा डिझेल भरला. आता घरून जेवायला आणलेला तो
जेवतो. ते दोघं बाई आतमध्येच बसतात काय ढिम्यासारखं घरी भेटल्या काय माहिती. ते यायलाच ना मागत बाहेर. काय ना मस्त आहे की ब्रिजच्या खालती बसलो एकदम आरामशीर, कायच टेन्शन नाही. आता मस्त की जेवतो वगैरे आणि निघतो थेट जायला. बटाट्याची भाजी ही मी घरी बनवून आणले, बटाट्याची भाजी. आणि दुसऱ्या याच्यात चिल्ली बाईने बनवले मटकी आणि बटाटा आणि हांड्यात कांदा पलटी आणि भाकरी. भायला लय कडक झाल्या ना त्या भयंकर. हे असे जवळून जाता येत काय पण या म्हणून तुम्हाला बोललो तिकडे चला. नको राहू दे, इथेच राहू दे. ही भाकर आहे का टिंगल भाई एवढी मोठी 2 खाल्या ना तर काम 25. कसली रट्टी आहे. उद्या दुपारचे मस्त की स्वादिष्ट भोजन खायचे चिल्ली व्हायचे. आज कुठली भाजी मग ही पण जबरदस्त झाले. चला जेवण वगैरे झालोय. आता निघतोय कम्प्लीट 101 किंवा 100 किलोमीटर असा काहीतरी बाकी आहे. बघ एवढा जेवले तरी तो पार्लेची बिस्किट खाते. चला चालवली मी मजबूत गाडी. आता बाकी बाईला आणला जरा खेचतो. तोपर्यंत मी थोडा आराम करतो पायांना आणि टोळ्यांना. अर्धा 1 तास आराम करतो. खेचतोपर्यंत तो बोललो मजबूत. मस्त की झोपलो होतो 1 तास काहीतरी झोपलो असतं. बाकी बाईने जरा 1 तास 100 कापले. आता मी यांची झोपाची स्टाईल दाखवतो मला. यो कुठं पॅन्ट हात घालून चालले झोपून का पैसे चोरणार आहे. बाय ना बाई कसला उठले. एवढा पाच वर्ल्ड कप पण नव्हता मारला इंडियाने. एवढा पाच उठले. आणि तो सड्डो का तो कुठे तो म्हणजे मागशी आलाच नाही जेवले बसून. यो पॅन्ट इंडियन हात घालून याचं का पैसे काढणार आहे का आम्ही. लय बरं वाटला जरा आराम करून जरा मस्त वाटतं आराम केल्यावर. ते कंटिन्यू गाडी चालवत तुमचं पंटर आहे काय बाकी व्हायची गाडी चालवणं बरं आहे. पण तू जरा गाडी रोखवतो बस नुसती सार. हे आमचं पंटर जरा झोपत त्यांचं चालू आहे बस. पाण्या कुठे हो पीस आउट गाइस. रोहू भाऊ कुठे झोपला. रोहू भाऊ चिल्ली किचकी मार नड्डे वंदळे त्याचा नड्डा म्हणजे डोडोचा पक्षी. तो लांब शतुर्मुर्ग. थांबल्या होता इथं चाय प्यायला. बाकी बाईने गाडीचा बोनट खोलून ठेवलाय. बाकी बाई गेले काहीतरी हाणाला झाला. लय गरम झाले. अजून पाणी टाकायला लागेल. पाणी लगेच संपतं कारण की छोट्या मोठ्या मच्छीचे येऊन याच्या ठोकतात त्याच्यामुळं. तर इथं कसं तरी डाग आहे त्याला नंतर काढायला लागेल. पाण्या बाई गेले तिकडे चहा प्यायला गावकीच्या आधी. चहाच्या निसत इकनं तवरेत लांबशी विचारतोय. मग ते काय माहिती आता कसं चहा देतं इथे बनवून ती. आता आम्ही थांबलो चहा प्यायला. चहा आहे बऱ्यापैकी आहे. बघते आता बघू काय कसं देतात. आणि टेस्ट पण नाही केली चायने आधीच बघतो चाय आहे बरं. शुगर तर बाहेर जायचा इथं बसून वाटतं. चला हवेशीर. इथं पावसाचं ठिकाण तर वाटत नाही. पाऊस पडेल वाटतं पण नाही पडायला पाहिजे. पार आला पाहिजे. लय गरम होते. गरम होतंय पण नंतर आपल्याला तकलीफ आहे ना भावा. 16 पाऊस पडत नाही. काय विषय भाई लय भारी बोलतय. चहा आहे बघू आता पिऊन. ही काय चटणी काय माहिती कसली आहे. यो पराठा आहे आणि अजून काहीतरी सांगितले त्यांनी. यो या काय तो तुम्ही सांगलेला किमटी नाही पवा. कसला पवा पावा आपण खाताव ते पव तो आहे.
ला झालेला आहे नाश्ता पाणी करून आता जातो आणि थेट निघतो जायला. बघू कुठपर्यंत पोहोचू, तिथपर्यंत डायरेक्ट वस्ती असणार आमची. खूप सुंदर व्ह्यू आहे. तब्बल आता फक्त आणि फक्त राहिलेला आहे 700 किलोमीटर. आता जेवायला थांबल्यावर इथे या धाब्यावर इकडचं कसं आपल्याला जास्त काही जमलं नाही, तर यानं बरं एकदम लाईटच खा, म्हणजे टेन्शन नको. त्यांना असं सांगतो आमचा बाकी नुसता झोपाचं काम करतं बस. आणि इकडं पाणी एवढं पडले का इकडं तलच असल्यान, पण आमच्या इकडे काय पाऊस पाराचं नाव नाही घे. महाराष्ट्रात पण पर राजा. पण हो भाऊ काय बोलतोय ऐका. मिक्स व्हेज आणि ही कसली आहे शेवभाजी, पण त्यांना मीठ ना मसाला. नशीब आम्ही यांचा ऐकला आणि सोबत जेवायला घेतला. यो जागेरे आणि नको त्यांचं लय भारी. आता वर्षी निसता मिठाच्या पुऱ्या टाकते बस. आहे म्हणजे बऱ्यापैकी एवढं पण या नाही. इकडे घे ना, स्वतः काय करतं का वकील नको. यो म्हणजे आता भांडी सगळी एकटाच असणार आहे उद्याची. आता तुला सतरंजी उचलता येते का? स्वतः बघू ना किती भांडी घासतो. रस्तच मी जेवलो आता मस्त की पोट भरून राई बीस खाला म्हणजे झोप यायला. आता काहीतरी 8:30 झाल्यात, म्हणजे 9 वाजलेत. 15 मिनटं बाकी राहिल्यात. नंतर अजून अर्धा 1 तास गाडी चालवणार. जाता कुठेतरी रूम बघणार आणि जाऊन झोपणार. तर डायरेक्ट सकाळी 4 वाजता निघायचे आहे, म्हणजे 3 वाजताच उठायला लागेल. सकाळी 4 वाजता निघायचे म्हणजे कसं तिकडे जाऊन आम्ही लवकर पोहोचू, कारण की अजून 600 किलोमीटर बाकी आहे. जाता पहिला रूम बघतो मस्त की चांगली AC वाली रूम पाहिजे, जाऊन नीट झोपेल. घेतलेली आहे रूम. तब्बल वाजल्यात 12 कंप्लीट आणि सकाळी आम्हाला निघायची इथून 6 वाजता. फक्त आणि फक्त 7 तास झोप. तर फटाफट उठून सर्वांना उठवावं लागणार. मनात फोन बिन करून इकडं तिकडे या करून. आणि ही माझी बॅग, म्हणजे आपलं नादच वेगळं असतं ना रे. आपल्याला पक्का सारा घ्यायला लागतो, काही नाही काय पाठी. आणि हा तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. एक पाऊल स्वच्छतेवर.